दुधात थोडी साखर घाल. ॲड सम शुगर टू द मिल्क. भाजीमध्ये मीठ थोडे कमी आहे. देर इज अ लिटल लेस सॉल्ट इन द करी. तेलामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी दे. टेम्पर क्युमिन अँड मस्टर्ड सीड्स इन दी ऑइल. पोह्यांमध्ये थोडी हळद टाक. ॲड अ लिटल टर्मरिक टू द पोहा. लाल तिखट खूप जास्त पडले आहे. टू मच रेड चिली पावडर हॅज बीन ॲडेड. चहात थोडे आले आणि वेलची टाका. ॲड अ लिटल जिंजर अँड कार्डमम टू द टी. पीठ चाळून मगच मळून घे. सिफ्ट द फ्लावर बिफोर नीडिंग इट. तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून घे. वॉश द राईस ट्वाईस प्रॉपरली. मटकीला छान मोड आले आहेत. द मॉथ बीन्स हॅव स्प्राउटेड वेल. गुळाचा खडा चहात टाक. ॲड अ पीस ऑफ जॅगरी टू द टी. फोडणीसाठी हिंग वापर. यूज ॲसोफोटिडा फॉर टेम्परिंग. कढईत थोडे तूप गरम कर. हीट अ लिटल घी इन द वॉक. भाजीवर कोथिंबीर बारीक चिरून टाक. गार्निश द करी विथ फाईनली चॉप्ड कोरिएंडर. लिंबाचा रस वरून पिळा. स्क्वीज लेमन ज्यूस ऑन टॉप. लसूण आणि आल्याची पेस्ट तयार आहे. द जिंजर गार्लिक पेस्ट इज रेडी. चिंचेचे पाणी भाजीत घाल. ॲड टॅमरिंड वॉटर टू द करी. बेसनाचे लाडू खूप छान झाले आहेत. द ग्रॅम फ्लोअर लड्डूज टर्न्ड आउट रिअली वेल. रव्याचा शिरा गरम गरम छान लागतो. वॉर्म सेमोलिना हलवा टेस्ट्स डिलिशियस. दलिया आरोग्यासाठी खूप चांगला असतो. ब्रोकन व्हीट इज व्हेरी गुड फॉर हेल्थ. उडीद डाळ रात्रभर भिजत ठेव. सोक द उडद डाळ ओव्हरनाईट. तूर डाळीचे वरण आज बनवले आहे. टुडे पिजन पी करी इज प्रिपेअर्ड. चना डाळीची पुरणपोळी बनव. मेक पुरणपोळी युजिंग बेंगॉल ग्राम. मूग डाळीची खिचडी हलकी असते. मूग डाळ खिचडी इज लाईट ऑन द स्टमक. दह्यामध्ये थोडे काळे मीठ टाक. ॲड सम ब्लॅक सॉल्ट टू द कर्ड. ताक बनवण्यासाठी दही घुसळून घे. चर्न द कर्ड टू मेक बटर मिल्क. लोणी गरम करून तूप बनव. मेल्ट द बटर टू मेक घी. पनीरचे छोटे तुकडे कर. कट द पनीर इंटू स्मॉल क्यूब्स. मलई साय बाजूला काढून ठेव. स्किम द मिल्क क्रीम अँड कीप इट असाइड. गरम मसाल्याचा वास खूप छान येतोय. द गरम मसाला स्मेल्स रिअली गुड. धने जिरे पूड भाजीत टाक. ॲड कोरिएंडर क्युमिन पावडर टू द करी. धने थोडे भाजून घे. रोस्ट द कोरिएंडर सीड्स अ लिटल. कढीपत्ता फोडणीत टाकायला विसरू नको. डोंट फॉरगेट टू ॲड करी लीव्स टू द टेम्परिंग. मिरीची पूड सूपमध्ये घाल. ॲड ब्लॅक पेपर पावडर टू द सूप. लवंग आणि दालचिनीमुळे छान स्वाद येतो. क्लोव्ज अँड सिनेमन गिव्ह अ ग्रेट फ्लेवर. जायफळ किसून खिरीत टाक. ग्रेट सम नटमेग इन टू द खीर. कसुरी मेथी हाताने चुरडून टाक. क्रश द कसुरी मेथी विथ युअर हँड्स अँड ॲड इट. किसलेले खोबरे भाजीवर टाक. स्प्रिंकल ग्रेटेड कोकोनट ओव्हर द डिश. भाजलेले शेंगदाणे कूट करून घे. ग्राइंड द रोस्टेड पीनट्स इंटू अ पावडर. तिळाचे लाडू संक्रांतीला बनवतात. सेसमी सीड लड्डूज आर मेड ड्युरिंग संक्रांती. खसखस ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी वापरतात. पॉपी सीड्स आर यूज टू थिकन द ग्रेव्ही. बदाम आणि काजू बारीक काप. स्लाइस द आल्मंड्स अँड कॅश्यूज फाईनली. मनुके पाण्यात भिजत घाल. सोक द रेझिन्स इन वॉटर. बेकिंग सोडा केकमध्ये वापरतात. बेकिंग सोडा इज यूज्ड इन केक्स. विनेगरमुळे लोणचे जास्त दिवस टिकते. विनेगर हेल्प्स पिकल्स लास्ट लॉंगर. मध आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हनी इज बेनिफिशियल फॉर हेल्थ. ऑलिव्ह ऑइल सॅलडमध्ये वापरतात. ऑलिव्ह ऑइल इज यूज्ड इन सॅलड्स. कॉर्नफ्लोअरमुळे सूप घट्ट होते. कॉर्नफ्लोअर थिकन्स द सूप. सोया सॉस आणि शेजवान सॉस आण. ब्रिंग सोया सॉस अँड शेजवान सॉस. शेवयांची खीर आज बनवूया. लेट्स मेक वर्मिसेली खीर टुडे. केशर घातल्यामुळे दुधाचा रंग छान येतो. ॲडिंग सॅफ्रन गिव्ज अ नाईस कलर टू द मिल्क.
व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि मराठीतून इंग्रजी शिकायचे आहे तर मग आत्ताच सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनल मराठी टू इंग्लिश मॅजिकला.